नमस्कार जैन विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग असो किंवा जीएमसी असो, या दोन्हीमध्ये पदांच्या बाबतीत साम्य आहे. गट क असो की गट ड असो, आरोग्य सेवा देणारे पद आहेत. त्या कारणानं आपण 25 पैकी 25 मराठी हा विषय, या विषयामध्ये 25 पैकी 25 प्रश्न मार्क पाडायचे असतील तर आपल्याला आपला योग्य पॅटर्न माहीत असणं गरजेचं आहे. आतापर्यंत आलेले प्रश्न कसे होते, प्रश्नामध्ये महत्त्वाचे टॉपिक्स कुठले आहेत, या टॉपिक्सवर प्रश्नांची लेंथ किती आहे, या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सिलेबस काय आहे, खास करून या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मराठीची फुल टू 25 पैकी 25 मार्क्स मिळवणारी स्ट्रॅटेजी काय असणार आहे ती बेसिक पासून आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तत्पूर्वी आपली आरोग्यदूत ही जी बॅच आहे, ही आरोग्यदूत बॅच आपली लॉन्च झालेली आहे. 15 ऑगस्टपासून ही बॅच लॉन्च झालेली आहे. यामध्ये संपूर्ण परिपूर्ण असा सिलेबस दिलेला आहे तुम्हाला. सोबतच जीएमसीची जी गट ड पदाची जाहिरात पडलेली आहे, या जाहिरातीसाठी फक्त 499 रुपीजमध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. परिपूर्ण अशी बॅच आहे. 499 मध्ये तुमचा टोटल रोडमॅप कव्हर करून घेण्यात येईल. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर एखादी बॅच तुम्हाला पाहिजे असेल, एखादी बॅच तुम्ही कन्सिडर करत असाल तर नक्कीच या बॅचकडे तुम्ही पाहू शकता. चला बॅचला बाजूला ठेवू, आपण येऊ आपल्या मूळ मुद्द्याकडे. आपला मूळ मुद्दा काय आहे तर खालीलपैकी प्रश्न पाहायचे आपल्याला. प्रश्न आहे कसे, आणि या प्रश्नांना आपण एक थोडक्यात विश्लेषणही करणार आहोत की कुठल्या पद्धतीनं आपलं प्रश्नांची डेप्थ काय, चॅप्टर कुठला आहे आणि येणारे प्रश्न कसे असू शकतात, यावर आपण आज प्रकाश टाकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग पाहूया आजचा पहिला प्रश्न. खालीलपैकी करण कारकाचा योग्य वापर असलेलं वाक्य कुठलं. आता करण, तुम्ही म्हणाल करण म्हणजे काय सर, बिगिनर्स पोरांनी काय करण म्हणजे काय, तर करण कुठे येतं रे, विभक्ती या चॅप्टरमध्ये येतं. विभक्ती. आता चॅप्टर मी तुम्हाला सांगत चालतोय, विभक्ती या चॅप्टरमध्ये हे प्रश्न पीवायक्यूचे आहेत पोरांनो. आणि विभक्ती चॅप्टर मधला हा पहिला प्रश्न की खालीलपैकी करण कारकाचा योग्य वापर असलेलं वाक्य. आता करण म्हणजे काय असतं, तर करण म्हणजे काय रे, साधन असतं. साधन, क्रिया करण्याचं साधन. आता मला सांगा प्रश्नामध्ये, शेतकरी शेतात गेला, रामाने कुऱ्हाडीने झाड तोडले, मुलाला पुस्तक दिले आणि घरातून धूर बाहेर आला. आता यामध्ये झाड तोडण्याचं साधन कुठले आहे रे, कुऱ्हाड. कुऱ्हाड हे झाड तोडण्याचं साधन आहे, म्हणून कुऱ्हाडीने, त्याला ने प्रत्यय लागला का रे, हा ने प्रत्यय बरोबर. या ने प्रत्ययावरून आपण करण विभक्तीमध्ये जातो आणि कारकार्थ जर विचारला त्याचा तर तो करण असतो, असा प्रश्न आपल्याला दिसतो. करण म्हणजे काय, तर विभक्ती प्रत्ययामध्ये ने प्रत्यय लागलेला दिसतो आणि यातून स्पष्ट होते साधन किंवा माध्यमाचा आपल्याला बोध करणाऱ्या जी विभक्ती असते त्याला काय म्हणतात, करण विभक्ती म्हणतात. त्याला तृतीया, त्याला काय म्हणतात रे, तृतीया. आता ने कुठं दिसतं, तृतीयमध्ये, तृतीया कारकार्थ असं म्हणतात. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न तुमच्या समोर झाला. दुसरा प्रश्न, विद्यार्थ्यांनी शिक्षकाला प्रश्न विचारला. आता शिक्षकांना या शब्दाची विभक्ती विचारली आपल्याला. विभक्ती हा चॅप्टर महत्वाचा आहे. विभक्ती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. विभक्त्या सोबत त्याचे कारकार्थ हे आपल्याला कळणं गरजेचे आहेत, बरोबर आहे. तर सोबत जाऊया आता पुढे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना प्रश्न विचारला. शिक्षकांना या शब्दाची विभक्ती कोणती, द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि षष्ठी. तर शिक्षकांना, शिक्षकांना, ना कुठे येतं रे, चतुर्थी विभक्तीमध्ये ना येते. तुम्ही काय विचारणार, प्रश्न विचारला कोणाला, तर ज्याला काही, माझं म्हणणं काय आहे, ज्याला काही देणं घेणं, हा देणं घेणं म्हणतात ना, देणं घेणं म्हणजे दान जाण्याची क्रिया. दान, दान जाण्याची क्रिया जिथं होते तिथं काय होतं, संप्रदान, बरोबर. त्याला संप्रदान म्हणतात. त्याला चतुर्थी विभक्तीचा संबंध येतो. म्हणून इथं शिक्षकांना ना प्रत्यय आला, इथं विभक्ती कुठली झाली रे, चतुर्थी विभक्ती झाली. विभक्ती कुठली झाली, चतुर्थी विभक्ती. आणि त्याचा कारकार्थ विचारला तर काय, संप्रदान. म्हणजे विभक्तीचा प्रत्यय, विभक्तीचा प्रश्न हा एक दुसरा तुम्हाला, ठीक आहे. विभक्तीवरच दोन पद्धतीनं प्रश्न फिरवलेला दिसतो. चला पुढचा प्रश्न, मुलांनी शांत बसावे वाक्यातला प्रयोग कुठला. मुलांनी शांत बसावे, चॅप्टरचं नाव काय रे, प्रयोग. प्रयोग चॅप्टर आपल्याला करायचं आहे. मुलांनी शांत बसावे म्हणजे काय, तर वाविवे, क्रियापद कसं आहे रे, क्रियापद, क्रियापद कसं आहे, वा वी वे, म्हणजेच विद्यार्थी क्रियापद आहे. आता विद्यार्थी क्रियापद तुम्हाला माहित नसेल, बॅचमध्ये तुम्ही पाहाल तर विद्यार्थी क्रियापद हा चॅप्टर अगदी इन डिटेल घेतलेला आहे. मग बसावे हे क्रियापद कसं दिसतं रे, अकर्मक.
अकर्मक. वाक्यात कर्म प्रेझेंट नाही. मुलांनी शांत बसावे. हे क्रियापद कसं आहे? अकर्मक. वाक्यात क्रियेचं कर्मच नाहीये आणि कर्त्यापेक्षा क्रियापदाला महत्व आहे. बरोबर ना? कर्त्यापेक्षा कशाला? क्रियापदाला महत्व आहे. शांत बसावे. आणि इथं वे दिसतं तुम्हाला. एवढ्यावरून तुम्ही काय लक्षात ठेवता रे? क्रियापद वावे दिसलं. प्रयोगात कुठंच विद्यार्थी क्रियापद दिसत नाही. फक्त एकाच ठिकाणी, ते पण आहे भावे प्रयोग. ते पण आहे भावे प्रयोग. मग यावरून तुम्ही काय लॉजिक लावाल? उत्तर लावाल भावे प्रयोग. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. राजाचा पुत्र रणांगणात पराक्रम गाजवत होता. आता समासयुक्त विचारले. चॅप्टर कुठला आहे रे? समास. चॅप्टर कुठला आहे? समास. समास चॅप्टर आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. मग राजाचा पुत्र रणांगणात पराक्रम गाजवत होता, या वाक्याचं समासयुक्त रूप आपल्याला विचारलेलं आहे. मग पुत्र कोणाचा आहे हो? राजाचा पुत्र. राजाचा पुत्र. मग राजपुत्र रणांगणात पराक्रम गाजवत होता, येत नाही. राजरणपुत्र येत नाही. राजाचा रणपुत्र पराक्रम गाजवत होता आणि राजपुत्राचा रणांगणात पराक्रम काहीच नाही. म्हणजे योग्य लॉजिक कुठं लागतं रे? इथं. राजाचा रणपुत्र. राजाचा रणपुत्र रणांगणामध्ये पराक्रम गाजवत होता. बरोबर आहे. राजपुत्र याला तुम्ही फोडलं, याचा तुम्ही काय केला? विग्रह. म्हणजेच काय झाला? राजाचा पुत्र. हे काय झालं रे? समासामध्ये गेलो आपण. समासात विग्रह केला आपण त्याचा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. कमळासारखे मुख. विग्रहावरून सामासिक शब्द. परत कुठला चॅप्टर रे? समास. आता नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे सगळ्यांना माहीत आहे. शब्दांच्या जाती किती? 8. हे सगळ्यांना माहीत आहे. हे बेसिक आहे. पण त्याच्या बाहेर जाऊन आपल्याला प्रश्न कसे फिरतात आणि आपल्याला आपली अभ्यासाची डेप्थ कुठपर्यंत न्यायची हे प्रश्नावरूनच कळतं. आणि हे PYQ आहेत. मग काय? कमळमुख, मुखकमळ, कमळाचे मुख का कमळमुखी. मग यावरून काय काय लॉजिक लावू शकतो आपण? कमळासारखे मुख म्हणजेच काय? कमळासारखे मुख म्हणजे काय? कमळमुख येईल का हो? मुख कमळ. कमळासारखे मुख म्हणजे काय? मुख कमळ. विग्रहावरून काय हे येतं? मुख कमळ. चला पुढे. पंचवटी. पंचवटी या शब्दाचा समास. आता परत समास. परत समास. समासावर पाहायचं आपल्याला. समासामध्ये काय येतं? मग समासाचे प्रकार 4 मुख्य प्रकार आहेत आणि त्या 4 मुख्य प्रकारामध्ये नेमकं कुठं मोडतो प्रश्न? तर पंचवटी. इथं संख्या आली का रे? इथं संख्या आली का? संख्या पूर्वपद विशेषण कुठे येतं? संख्या पूर्वपद विशेषण. तर हे येतं द्विगु समासामध्ये. हे कुठे येतं? द्विगु समासामध्ये. मग याचा विग्रह काय विचारला तुम्हाला? 5 वटी आलं का? 5 वटांचे स्थान आलं का? 5 वटांनी युक्त स्थान आले का? नाही. 5 वटवृक्षांचा समूह. आणि याचा उपप्रकार जर विचारला, मुख्य प्रकार जर विचारला, तर तो द्विगु समास दिसतो आपल्याला. ठीक आहे. समासाचा पहिला परत एक प्रश्न दिसला. आता या इकडे संधी. इथं कुठं? संधी. संधी चॅप्टर आपल्याला करायचा आहे. संधी. संधी चॅप्टर आपल्याला करायचा आहे. मग संधीमध्ये संधी ही विग्रहावरून ओळखायची असते. संधीमध्ये काय पाहायचं असतं? विग्रह कसा होतो आणि त्या विग्रहावरून नेमकी व्यंजन संधी आहे, स्वर संधी आहे, असा त्याचा आपल्याला बायफर्केशन करायचं. मग सज्जन या शब्दाची योग्य संधी विच्छेद कोणता? मग सतजन, सजजन, सदजन का सतजन? सांगा या दोन्हीपैकी. आता इथं तुम्ही जर बारकाईनं पाहिलं, इथं नचा पाय तोडलेला आहे आणि इथं नचा पाय तोडलेला नाही. तर मग योग्य उत्तर काय येतो मित्रांनो? सतजन. सतजन. सतजन यामध्ये त जे आहे त या व्यंजनाचा पुढील, याचा पुढचं कुठलं रे? ज. पुढील जे व्यंजन आहे याच्यामध्ये अदला बदल होते आणि तचा काय झाला रे? ज. मग आपल्याला संधी या चॅप्टरमध्ये हे समजून घ्यायचंय की स्वर संधी काय, व्यंजन संधी काय, संधीनुसार त्याचे प्रकार कसे पडतात, त्याचे विग्रह कसे पडतात. मराठीमध्ये मराठी संधी पण आहे, ती संधी, पररूप, पूर्वरूप, या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. जगन्नाथ. संधी विच्छेद परत विचारला. जगन्नाथ. या जगन्नाथमध्ये संधीमध्ये आणखी काय पाहणार आपण? तर जगन्नाथ. जगन्नाथमध्ये काय? जगत. आता इथं पहा,
जगत, जग, जगन आणि जगत. आता इथं नाथ आहे आणि इथं अनाथ आहे. हे दोन ऑप्शन तर गेले आपले, बरोबर आहे. ते दोन ऑप्शन उडले. इथं नाथ आणि अनाथ, अनाथाचा काही संबंध येतो का? नाही. मग योग्य उत्तर काय? जगत नाथ. या जगत नाथ मध्ये त नंतर काय आलं रे? न. त नंतर काय आलं? न आलं. त नंतर न आलं. मग इथं जगन्नाथ हा शब्द तयार झाला. आणि हा कुठला प्रकार आहे रे? मी काय म्हणलो? स्वर संधी आणि व्यंजन संधी. मग व्यंजन संधी काय असते ही इन डिटेल आपल्याला अभ्यासावी लागणार आहे. स्वर संधी काय असते, ओळखायची कशी, हे सगळं आपण पाहणार आहोत. चला जाऊ द्या पुढे. शुद्ध शब्दांचा समूह ओळखायला सांगितलाय. शुद्ध शब्द, शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द एकदम वरवरचे प्रश्न असतात, पण मार्क देऊन जाणारे असतात आणि उडून देणारेही असतात. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचंय, असे मोजके शब्द आहेत जे वारंवार पेपरला विचारतात, वारंवार पेपरला विचारण्यात आलेले आहेत, ते मोजके शब्द घेऊन आपल्याला चालायचे. आणि हे आपण का पाहतोय की येणाऱ्या परीक्षेमध्ये मराठीमध्ये 25 पैकी 25 प्रश्न घेण्यासाठी प्रश्नांचा पॅटर्न कसा असतो, आपली स्ट्रॅटेजी काय असायला हवी, अभ्यासाची डेप्थ किती ठेवायची आपल्याला, हे सगळं आपल्याला इथं पाहायचं आहे. मग पहा, शुद्ध शब्दांचा समूह. इथं औद्योगिक, दायित्व आणि उज्ज्वल. उज्ज्वल असं नसतं, उ ज ज्व उ ज ज व ल असं असतं, उज्ज्वल. मग इथं आलं का? नाही आलं. इथं आलं का? उज्ज्वल नाही आलं. आता दायित्व, दायित्व कसं असतं रे? दायित्व हे चुकीचं आहे. दायित्व कसं असतं? दा इ त्व, हे असं असतं दायित्व, योग्य. हे उज्ज्वल योग्य. मग इथं हे गेला ऑप्शन. आता औद्योगिक, औद्योगिकचा तुम्हाला फंडा लक्षात ठेवायचा आहे. औद्योगिकचं त्याची जी औद्योगिक म्हणा तुम्ही, औद्योगिक म्हणले की तुम्ही कशी दीर्घ म्हणता का रस्व म्हणता? तर पहा आता, औद्योगिक हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. औद्योगिक असं असतं. हे काय झालं? रस्व. हे काय झालं? रस्व. आणि हे काय झालं? दीर्घ. तर मग हे इथं काय चुकलं होतं? इथं दायित्व चुकलं. नाही, इथं दायित्व बरोबर आहे, इथं औद्योगिक बरोबर आहे, आणि इथं उज्ज्वलही बरोबर आहे. योग्य उत्तर काय रे? सी. योग्य उत्तर काय? सी. मग या पद्धतीनं आपल्याला आतापर्यंत आलेले जे काही चुकीचे शब्द आहेत ते चुकीचे शब्द पाहायचे आहेत. चला 10व्या प्रश्नाकडे. खालीलपैकी अर्थाच्या दृष्टीनं अचूक समानार्थी जोडी विचारली. अनल, अनिल, अंबू आणि पावक. आता समानार्थी, समानार्थी विरुद्धार्थी शब्दसंग्रहामध्ये समानार्थी विरुद्धार्थीमध्ये 4 मार्क तर लक्षात ठेवायचे. आता मुळात अनिल म्हणजे काय? अनिल म्हणजे काय? वारा. मरुत, ठीक आहे, मरुत म्हणजे काय? वारा. मग योग्य जोडी काय आहे? ही आहे. मग अनल म्हणजे काय? अनल, अनल म्हणजे काय? अग्नी, हा आग, ठीक आहे. अनल म्हणजे अग्नी. अंबू म्हणजे काय? अंबू, अंबू म्हणजे पाणी. अंबू म्हणजे काय? पाणी. आणि पावक म्हणजे काय? यालाच वैश्वानर असंही म्हणतात. याला आगीलाच दुसरं नाव आहे वैश्वानर, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी, प्रत्येक शब्दाला दुसरा समानार्थी शब्द काय, विरुद्धार्थी शब्दामध्ये विरुद्धार्थी शब्दाव्यतिरिक्त त्याला आणखी कुठले विरुद्धार्थी शब्द आहेत आपल्याला हे पाहावे लागतात. चला शब्दसंग्रहाकडे जाऊया. विरुद्धार्थी शब्द. आता अर्वाचीन, अर्वाचीन आणि प्राचीन यांची जोडी लागते. अर्वाचीन म्हणजे काय आणि प्राचीन म्हणजे काय? अर्वाचीन म्हणजे काय? नवीन, अलीकडचा, आधुनिक. आणि त्याच्या विरुद्धार्थी काय असतं रे? प्राचीन. मग असेही सोपे सोपे प्रश्न असतात. आपल्याला काही लय मोठा फापट पसारा करायची गरज नाहीये. वरवरचे सोपे सोपे प्रश्न असतात जे मार्क्स देऊन जाणारे असतात. फक्त आपलं नियोजन प्रॉपर असायला पाहिजे. चला पुढे. कृपण, कृपण शब्दाचा योग्य अर्थ सांगा. कृपण म्हणजे काय रे? अत्यंत क्रूर आहे का? नाही. अत्यंत दयाळू का? नाही. अत्यंत विद्वान आहे का? नाही. तर कृपण म्हणजे काय? अत्यंत कंजूस. कृपण म्हणजे काय? अत्यंत कंजूस. धन खर्च करण्यास म्हणजे जो पैसे खर्च करण्यास अनिच्छुक असतो, ठीक आहे. चला पुढे. हे सगळं आपण का पाहतो? आपण इकडे कुठल्या चॅप्टरमध्ये आलो? तर शब्दसंग्रहामध्ये घुसलेलो आहोत आपण, ठीक आहे. शब्दसंग्रहामध्ये, शब्दसंग्रहामध्ये 10 प्रश्न तुम्हाला शब्दसंग्रह दिसतील, बाकीचे व्याकरणावर दिसतील. आला तर आला पॅसेज येऊ शकतो. त्यामुळे पहा आता. आकाशाला गवसणी घालणे, अत्यंत मोठे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करणे. वरवरचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. चला पुढे. पाण्यात राहून माशाशी वैर, मनीचा योग्य अर्थ. आता मनीकडे गेलो आपण. पाण्यात राहून माशाशी वैर म्हणजे काय? ज्याच्यावर अवलंबून आहोत त्याच्याशी शत्रुत्व करणे. किती सोपा प्रश्न आहे.
असे कॉन्फिडन्स बूस्ट करणारे सोपे प्रश्नही असतात आणि या सोप्या प्रश्नांना जास्त अवघडात नाही करून ठेवायचं. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न. हा, आता जोपर्यंत तू येत नाही तोपर्यंत मी येथेच थांबेल या वाक्यातील जोपर्यंत तोपर्यंत कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? जोपर्यंत तोपर्यंत म्हणजेच काय, कुठला अव्यय रे? कुठला अव्यय? तर उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय. आता अव्ययामध्ये घुसलो आपण. मग अव्ययाचे प्रकार किती रे? उभयान्वयी, केवल प्रयोगी, शब्दयोगी आणि क्रियाविशेषण. हा, मग अव्ययाच्या प्रकारामध्ये अव्यय काय असतात, त्यांचा उपयोग कसा असतो, काही जोडून येतात, काही स्वतंत्र येतात, वाक्यात त्याचा इतर शब्दाशी संबंध असतो का, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग उभयान्वयी अव्यय आपलं योग्य उत्तर आहे, उभयान्वयी अव्यय. चला पुढचा प्रश्न. तो अत्यंत हळू चालतो. आता हळू हे काय? अत्यंत हे काय? हे शब्द कोणत्या प्रकारचा आहे? मग अत्यंत काय रे? क्रियाविशेषण आहे. क्रिया केव्हा, कुठे, कशी, किती वेळा, किती प्रमाणात आणि का होते हे जिथं कळतं आपल्याला त्याला काय म्हणायचं रे? अव्यय म्हणायचं. मग अत्यंत क्रिया कशी, चालण्याची क्रिया कशी आहे रे? चालण्याची क्रिया कशी आहे? अत्यंत स्लो आहे. चालण्याची क्रिया कशी आहे? अत्यंत हळू आहे. इथं क्रियाविशेषणाची काय कळते आपल्याला? तीव्रता कळते, म्हणून हे क्रियाविशेषणाचं कार्य करतात. चला पुढे. हा चॅप्टर कुठला आला रे आपला? सॉरी, हा चॅप्टर कुठला आला? हा चॅप्टर आला सर क्रियाविशेषण. क्रियाविशेषण चॅप्टर. ठीक आहे. त्यानंतर सुंदर मुलगा. आता इथं काय? सुंदर मुलगा सुंदरपणे लिहिले. इथं सुंदर आणि सुंदरपणे शब्द प्रकार अनुक्रमे विचारले तुम्हाला. पहिलं सुंदर मुलगा विशेषण आहे, दुसरं सुंदरपणे लिहिले. लिहिण्याची क्रिया कशी आहे रे? सुंदरपणे. लिहिण्याची क्रिया कशी आहे? सुंदरपणे. त्यामुळे क्रिया विशेषण येतं. ते पहिलं येतं विशेषण, दुसरं येतं क्रिया विशेषण. या पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिसतात विद्यार्थी मित्रांनो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणते वाक्य मिश्र वाक्य? आता इथं वाक्याचे प्रकार. वाक्य संश्लेषण, वाक्याचे प्रकार, वाक्य संश्लेषण, वाक्य संकलन, हे चॅप्टर आपल्याला इथं पाहावे लागतात. मग आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, त्यानंतर संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य, हे वाक्याचे प्रकार आपल्याला येणं गरजेचं आहे. मग खालीपैकी कोणते वाक्य मिश्र वाक्य? मग मिश्र वाक्य काय? जेव्हा तेव्हा जिथं दिसतं आपल्याला ते काय मिश्र वाक्य असतं. जेव्हा तेव्हा. आणि काय रे? हे संयुक्त वाक्य. रामाला श्याम गेला याचा काही संबंध नाही. राम व श्याम, आता इथं हे दोन्ही नाव हे केवल वाक्य. ठीक आहे, हे राम व श्याम हे केवल वाक्य, दोन्ही नाव जोडलेले इथं. ठीक आहे, इथं व जरी असलं तरी ते केवल वाक्य म्हणलं जातं, कारण की तिथे दोन नाम जोडलेले आहेत आणि ते एका समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहेत. ठीक आहे, या पद्धतीचे प्रश्न आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा आता संप्रदान आलं परत. आता आईने मुलाला पुस्तक दिले या वाक्यातील आपल्याला काय काय ओळखायला सांगितलं? एक कर्ता ओळखायला सांगितलंय, दुसरं कर्म ओळखायला सांगितलंय आणि तिसरं क्रियापद ओळखायला सांगितलंय. मग आईने मुलाला पुस्तक दिले, कर्ता काय रे? देणारी कोण आहे? आई. देणारी कोण आहे? आई. काय दिले? पुस्तक. कोणाला दिले? मुलाला. मग इथे हे द्विकर्मक वाक्य झालं. बरं, हे वाक्य कसं झालं रे? द्विकर्मक झालं. मग इथे एक प्रत्यक्ष कर्म असते आणि एक अप्रत्यक्ष कर्म असते. दान जाणार काय असतं रे? पुस्तक काय रे? प्रत्यक्ष कर्म आहे. दान जाणार काय? पुस्तक हे काय? प्रत्यक्ष कर्म आहे. मुलाला दान जाण्याची क्रिया मुलावर, दान कोणाला गेले? सॉरी, मुलाला. तर हे काय झालं? अप्रत्यक्ष कर्म. ठीक आहे, हे झालं अप्रत्यक्ष कर्म. आणि आई काय झाली रे? कर्ता. आणि दिले हे काय झालं रे? क्रियापद. दिले हे काय झालं? क्रियापद. या गोष्टी आपल्याला कळणं गरजेच्या आहेत. याच पद्धतीनं आपल्याला वाक्य पृथक्करण करता आलं पाहिजे, तोडता आलं पाहिजे. याच्यात नाव काय, क्रियापद काय, क्रियाविशेषण काय, उभयान्वयी अव्यय काय, शब्दयोगी अव्यय काय, वाक्यात उपयोग कसा आहे, हे सगळं आपल्याला येणं गरजेचं आहे. आणि आता शेवटचा प्रश्न, त्याचे मन दगड झाले या वाक्यातील अलंकार ओळखायचा आपल्याला. त्याचे मन काय झाले? दगड झाले. आता मनाला मन कसं रे? दगड. मन कसं रे? दगड. मग दगडासारखं झालं का रे?
इथं मन काय दगडासारखं झालं असं म्हणत नाहीत, तर मनाला थेट दगडच म्हणतात. मनाला काय थेट दगडच म्हणतात. मग इथं उपमेय आणि उपमान, उपमेय आणि उपमान हे दोन्ही वेगळे आहेत का रे? हे दोन्ही वेगळे आहेत का? नाही. उपमेय आणि उपमान जिथं त्यांच्यात भेद दाखवत नाहीत, अभेद दाखवला जातो, तिथं कुठला अलंकार होतो रे? रूपक अलंकार. ठीक आहे. या पद्धतीचे प्रश्न, मग असेच जे काही प्रश्न असतात, मजक चॅप्टर येतं, अलंकार आहे, वाक्याचे प्रकार आहेत, क्रियापद, शब्दाच्या 8 जाती आपल्याला करायच्याच, त्यासोबत शब्दसंग्रह आणि त्या बाहेर येणारे प्रश्न, या सर्वांना घेऊन आपल्याला सिलेबस पुढे न्यायचा आहे. येणाऱ्या भरतीसाठी सर्वांना शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.